आज मी तुम्हाला ड्रेसची 17 इंचाची बाही कटिंग कशी करायची आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार। आता इथे ह्या कापडाची 17 इंचाची बाही कटिंग करायची आहे। त्यासाठी मी इथे हा कापड घेतला आणि यावरती अशी इस्त्री करून घेते। कापड अशा रीतीने फोल्ड करते। 17 इंच अशी बाही लांबीचे माप टाकते आणि 1 इंच बाही फोल्ड करण्यासाठी जागा सोडते। इथून एक अशी सरळ लाईन करून घ्यायची आणि जिथे मेजर टेप संपेल इथे 17 इंच रेडी बाही लांबी होईल त्याच्या अर्धा इंचावर अशी निशाण करायचे आणि इथून 4.5 इंच बाही लांबीचे माप टाकायचे। नंतर 10.5 इंचाच्या बाही लांबीचे माप टाकायचे आहे आणि ह्या वरच्या निशाणपासून कॅप हाईटचे माप टाकायचे आहे। 3.5 आणि 1 पॉइंट वरती कॅप हाईटचे माप टाकते आणि जिथे मी निशाण केला तिथून अशी सरळ लाईन ओढून घेते। ही सरळ लाईन ओढताना अशी ह्या स्केलला अशी ठेवायची आणि इथून लाईन ओढून घ्यायची। इथे आपण कॅप हाईटचे माप टाकले, इथून लाईन ओढायची आणि इथून एक लाईन ओढायची आणि ते 0.75 आणि 1.75 वरती असे मार्किंग करायचे। तर इथे राऊंडचे माप टाकायचे। आर्महोल राऊंड जो आहे तो आहे 8.25। तर इथे हा 0.25 काढून टाकायचे म्हणजे 8 इंच ह्या राऊंडचे माप टाकायचे प्लस 1.5 इंच शिलाईसाठी जागा सोडायची आणि इथे 4.5 इंचाच्या बाहीचे माप टाकायचे। 4.5 इंचाच्या बाहीचे माप आहे 12.5 12.50 तर त्याचे अर्धे होईल 6.25 वरती असे निशाण करायचे। नंतर 10.5च्या बाहीचे माप आहे 11.5 आता 11.5चे अर्धे होईल 5.75 वरती असे निशाण करायचे। नंतर 17 इंचाच्या बाहीचे माप आहे 10.5 इंच 10.5 इंचावरती असे निशाण करायचे प्लस 1.5 इंच शिलाईसाठी जागा सोडायची आणि नंतर ह्या स्केलने याला असा गोलाईचा आकार द्यायचा। इथून पूर्ण असे गोलाईचे माप करायचे, इथून पण हा पूर्ण गोलाईचा आकार अशा रीतीने द्यायचा। नंतर ही स्केल आहे, ह्या स्केलने याला असा ह्या मागील बाजूने हा गोलाईचा आकार द्यायचा असतो, मागच्या बाजूचा असा आकार द्यायचा आणि ही समोरील बाजू आहे 0.75 पर्यंत। ह्या स्केलला असे ठेवायचे आणि ह्या समोरील राऊंडचा आकार द्यायचा। आता इथे 10.5 इंचाच्या बाहीचे माप आहे 11.5 आणि 17 इंचाच्या बाहीचे माप आहे अशा रीतीने आपल्याला ही 17 इंच बाही लांबीचे माप टाकायचे असते। हे सर्व झाल्यानंतर याला पूर्ण कटिंग करायचे। नंतर इथे कटचे निशाण करायचे। नंतर याच्या ह्या 2 बाजू काढायच्या आणि ह्या 2 बाजू समोरील बाजूचा हा राऊंड जो आहे त्याला कटिंग करायचे आणि हे सेंटरच्या जागी असे कटचे निशाण करायचे। जसे इथे निशाण आहे तसे ह्या बाजूने निशाण करायचे। अशा रीतीने आपल्याला ही 17 इंचाची बाही पूर्ण कटिंग आणि मार्किंग करायची असते।